चला आता हे चाललं फाट्यावर सोडून द्यायला चालली मी. रस्त्याने चालता चालता पण मोकड्याने चालत नाहीत. कुठे चालला पण हो आता काय? मी आता प्रयास रोहन पनोली सोडून द्यायला चालली इथं, म्हणजे हिंगण्या फाट्यावरच चालली. आज थोडं दाजीले अर्जंटची ट्रीप होती तर ते गेले सकाळी सकाळी. पोट्ट्याची शाळा काही पाळायला पुरत नाही. म्हटलं काय नाही. आला का? काय घेतलं रे दुकानातून? टेळा मेळा. एवढं अर्जंट होतं का आता सध्या टेळा मेळा घ्यायचं? अरे चलो चलो. तसे तर दाजी रोज सोडून देत असतात पोटेल म्हणा शाळेत नेऊन, पण आता आज कसं अर्जंटची ते ट्रीप होती, भाडं होतं अर्जंटचं असं म्हणा. मग आता ते घेऊन गेले ते लोकांले. अर्जंटची जिथं ट्रीप होती ते अर्जंटची ट्रीप घेऊन गेले. मग आता पोरायचं शाळेचं पण अर्जंट होतं आणि ट्रीप पण अर्जंटची होती. मग मला म्हणत होते की तू फाट्यापर्यंत घेऊन जायचं पोरायले. आता मी चालली पोरायले फाट्यापर्यंत घेऊन. ते तसं गाडीवाल्याला फोन केला व पोट्टे येतील म्हणत, मला लेकरं येतील, लेकरायला घेऊन जा आजच्या दिवस. तर पहा असा परिसर आहे इकडला आमच्याकडला. कसं वाटते कॉल करून पाहण्याची तिकडे नाही रे पैसे आहे ना तिथे. कोण आहे? डीजेचा भाऊ. तर आता गाडी आली मुलांना घ्यायला. तर शाळेची गाडी आल्याबरोबर मुलांना बसून दिलं गाडीमध्ये आणि मुलं गेले शाळेमध्ये. मी आली घरी. घरी आल्याबरोबर मला दाजीचा आला फोन म्हणत की मी घरी येईपर्यंत तुझे सगळे कामधंदे क्लिअर झालेच पाहिजे, कारण की दाजीबरोबर मला संध्याकाळी जायचं होतं मार्केटला. तर आता दाजी घरी आले. घरी आल्यानंतर थोडाफार ॲटो पण चार्जिंग केला, रोहन पण शाळेमधून आला आणि संध्याकाळी आम्ही अकोल्यामध्ये आलो. आणि अकोल्यामध्ये येऊन पाहिलं तर काय, अरे देवा हे काय आहे. अकोल्यामध्ये येऊन पाहिलं तर काय, अर्ध्यापेक्षा जास्त दुकानं बंद, मार्केट बंद. आता काय करावं, कसं करावं म्हटलं, काही सुचेना. सगळे लोक रंगीबिरंगी दिसायला लागले. कावड होती ना, सोमवार, शेवटचा सोमवार असल्यामुळे माहिती आहे का अकोल्यामध्ये गर्दी होती कावडवाल्या लोकांची. तर अकोल्यामधले सगळे दुकानं बंद. म्हटलं आता करावं तरी काय. अकोल्यामध्ये म्हणजे मार्केटमध्ये तर आली, पण आता ज्या कामानिमित्त मी अकोल्यामध्ये आली तर आता तेच काम नाही झालं तर काय करावं, काय फायदा म्हटलं. तर बघा आता आम्ही आलो आता टॉवर चौकमध्ये. हे आहे आमच्या अकोल्याचा टॉवर चौक आणि आम्ही आता आलो दुकानामध्ये. याच कामासाठी आली होती हो मी मार्केटला. हां, सोमवार असल्यावरही, कारण की माझ्या रोहन दादासाठी मला ड्रेस घ्यायचा होता. कारण की माझ्या मुलाचा बड्डे आहे ना उद्याचा, तर बड्डे बॉयसाठी मला ड्रेस घ्यायचा होता. तर बड्डे बॉयला घेऊन मी ड्रेस घ्यायला आली आणि त्याच्या पसंतीचा, त्याच्या आवडीचा ड्रेस घेतला. म्हटलं घे बापा तुला कोणचा पाहिजे ड्रेस. तर त्यानं पण एक मस्तपैकी एक ड्रेस चॉईस केला आणि तो ड्रेस घेतला. म्हणे मम्मी मला हा ड्रेस पाहिजे. म्हटलं असो हाच घे, टेन्शन घेऊ नको, तुझ्या पप्पाला मी पाहतो, काही टेन्शन घेऊ नको, तुझ्याच मनानं होऊ दे आजचे दिवस. तर त्याच्या आवडीचा हा एक ड्रेस घेतला. आता आम्ही निघालो. पैसे द्यायले, फुकट तर कोणी ड्रेस नाही ना देत. हां, मग आता त्याला पैसे देऊन देऊ आणि चला घराच्या इकडे निघू. कारण की पाणी थांबलं थोडाफार म्हणून आलो तरी मार्केटले, नाही तर टेन्शन असतं लय. पण तरी असो, पण मी कपडे घ्यायला आली म्हणून पाणी तरी बंद झालं. हां, म्हणजे मी घराच्या बाहेर निघली म्हणून पाणी बंद झालं, तेवढं फार म्हणून बरं झालं. मार्केटमध्ये आलो, ड्रेस वगैरे घेतला. आता तुमच्या दाजीच्या फोनातलं बॅलन्स झालं होतं बाप्पा. लय माणूस भारी आहे, लवकर बॅलन्सच टाकत नाही फोनात, नवरा ना काहीच नाही. पण म्हटलं वा तुमच्या फोनात बॅलन्स टाका बरं. हां, मग बॅलन्स टाकलं. आता ते ना तर चला आता आम्ही चाललो घरी. आम्हाला इथपर्यंत सोडून दिलं तुमच्या दाजीनं आणि ते गेली आता वापस ॲटो घेऊन. आहे की रोहन दादा, हे रोहन दादाची थैली सामान. ड्रेस म्हणजे रोहनसाठी ड्रेस घेतले नवीन आता वाढदिवसासाठी. त्या रोडवर सोडून द्यायला आले. म्हणत जा आता तुम्ही घरी, मी काही येत नाही, मला घरापर्यंत सोडून द्याले जा म्हणत. ओ माय, वाघ दोन पांढरी वाघ दिसले आम्हाला.
हे पा पुढे गेलं की दिसतात आहे ना. हा बारके बारके आहेत ना म्हणून. बारीक नाही, दुरून तेवढं दिसतात, नाही तर ते या ढगा एवढे. ढगा एवढे आहेत का वाघ लगे. ढगा एवढे वाघ आहेत म्हणते पण दिसून नाही राहिले ते. मग दिसतात. वाघाची माया आली रे. हा डायनासोर. डायनासोर. पा वाघ वाघ आले म्हणते वाघ. पाय रे चिंगू पिंगू. अरे वाघाला हळहळ म्हणत असतात का रे. हा हे त्यांची माय. आता आलो घरी, संध्याकाळ झाले, स्वयंपाक गिपाक केला आणि रात्रीचे 11 वाजले. पण 11 वाजल्यावर मला काही गमी नाही. म्हटलं रील बनवून घ्या बापा. म्हटलं 2-4 तर रील बनवून घेतल्या. पण तुम्ही लाईक करत जा रे गडे हो. एवढी मेहनत